कर्नाळ्याचा ट्रेक अगदी शाळेत असल्यापासून किती वेळा केला असेल आठवत नाही, पण आज सुद्धा त्याच उत्साहाने कर्नाळ्याचा ट्रेक करण्याचा मनसुबा हाती घेतला होता. सकाळी 8च्या ठोक्याला कर्नाळा अभयारण्याच्या बेसला पोहोचलो आणि स्वप्नीलने आणलेली आंबोळी चटणी खाऊन जोमाने चढाईला सुरुवात केली. 14व्या शतकातील यादवकालीन बांधकाम असलेला हा किल्ला 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला. यापुढे पुरंदर तहामध्ये मुघलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये कर्नाळ्याचा उल्लेख आढळतो. आग्र्याहून गरुड भरारी घेतल्यानंतर 1670 साली महाराजांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा हा किल्ला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे प्रेरणास्थान ठरला आणि आजच्याही पिढीला प्रेरणा देत दिमाखात उभा आहे. गप्पांच्या ओघात किल्ल्याच्या पायथ्याशी कधी पोहोचलो कळलेच नाही. तिथे असलेल्या भवानी देवीच्या मंदिरातील देवीला नमस्कार करून शेवटचा पल्ला चढून गडावर पोहोचलो. किल्ल्याच्या आवारात फेरफटका मारून आम्ही किल्ला एक्सप्लोर केला. बरेच फोटो काढले आणि जुन्या ट्रेकच्या आठवणींना उजाळा देऊन परतीच्या मार्गाला लागलो. उतरताना रस्त्यात भेटलेल्या चिमुरड्या शारकळी मुलांचा उत्साह पाहून आम्ही भारावून गेलो आणि उरलेला गड उतरलो तो पुढच्या ट्रेकचं प्लॅनिंग करतच. त्यानंतर जवळच असलेल्या साईकृपा हॉटेलमध्ये मनसोक्त उदरभरण करून मित्रांचा निरोप घेतला, तो पुढच्या ट्रेकची तारीख मुकरर करूनच.